लोकांचे घर गळते, आज आपली गाडी गळत होती बाई. बरं झालं लवकर पाहिलं, नाही तर लई मोठा कुटाणा झाला असता. तर स्वागत मंडळी, मी सूर्यादी आणि आज आपले पावलं परत नाना नानी पार्क लागलेले. शक्यतो नानी यायला पाहिजे, पण माझ्यासारखे पोरच येते जास्त करून वाटतं. आणि आय थिंक या झाडाला काहीतरी रोग झाला असावा, कारण की याच्या पानावर काहीतरी असा फळावानी येत आहे का. मे बी त्याचं नॅचरल हे असू शकतं ते, पण माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर कमेंट करा भाऊ. लोकांमध्ये सिविक सेन्सची किती कमी आहे बघा. आता ट्रॅक्टर येऊन गेलं तिथं ते घाण टाकत्या लोक, ते साफ करून गेलं आणि एक बाई ट्रॅक्टर पुढे गेल्यानंतर आली डबल कचरा टाकला. म्हणजे एक काय म्हणतो लूपच आहे. लोक कचरा टाकते साफ करायचं. सिविक सेन्स कधी येणार? मला तर वाटतं लहान पोरांना शाळेपासूनच त्यांना जर समज दिली की कचरा रस्त्यावर फेकू नये तर बदल होईल कुठेतरी. काही लोक म्हणतील काय फुकटचं ज्ञान देतोय तू, पण कसं आहे ना, एखादी गोष्ट जोपर्यंत आपल्यावर येत नाही तोपर्यंत आपल्याला महत्व नाही कळत त्याचं. बरं लेट इट बी. हे बघून तुम्हाला कळत असेल कुठं चाललोय आपण. हा बाई गाडी धुवायला चाललोय, चला मग काय आता. आणि आता आपल्याकडे चालू होता पाऊस, आणि तुम्ही म्हणशाल पावसात काय गाडी धुतोय तू, तशी धुन निघते ना. नाही भाई, कडाला दरवाजे इथं, तर याला किती माती लागते आणि याच्यामुळे गाडी गंजती, तर हे धुणं आवश्यक आहे. आणि बरं झालं आपल्याला हा ब्रश भेटला, याच्याने मस्त निघताय कपडा आणि हात लावायची काही गरज नाही. ओ हो, काय मस्त निघली गाडी बाई. पहिले तर खराब दिसत होती. आणि एक मिनिट, माझ्याकडे कार पाहतोय तुम्ही? खराब मी नाही बाई, गाडी खराब दिसत होती. तसं कपडे खराब झाले तर थोडी गाडी धुवून, पण गाडीत बसलो आणि म्हणलं अरे पाणी कुठून येतंय. लोकांचे घर लिकेज होते, माझी गाडी लिकेज झाली राव. आणि पहिले सांगून देतो, गाडी लय जुनी आहे तर गंज लागणं साहजिक आहे. आणि तुम्हाला वाटत असं या गंज लागल्यामुळे गाडी लीक मारती, तसं नाहीये. गाडीची जी रबर कोटिंग आहे बाहेरून ती विअर आउट झाली तर ती बदलावं लागेल, त्यामुळे लीक मारतीये. तर या रूफचा कपडा वल्ला होऊ नये म्हणून मी काय म्हणलो, या काढून घेऊ कार्पेट आपण, आणि ऍक्सेसरीज काढावं लागेल त्याला पहिले, लय कुटाने. आणि फायनली कार्पेट काढलंय आणि तुम्हाला दाखवतो भाई. इथं पाणी पडू पडू गंजलंय ते. चला तर मग लिकेजला फिक्स करायचा प्रयत्न करू. आणि लिकेज काय हळद आणि मसाल्याने ठीक होणार नव्हती, त्याला प्रॉपर सिलेंट लागणार होतं. तर ते आणायला निघलो भाई सिटीकडं. एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला थांबलो, तर मम्मीला कॅमेरामॅन बनवलं. मम्मी म्हणे काही करतो का रे. आणि आपल्या संभाजीनगरमध्ये पहिल्यांदा युटर्नचा सिम्बॉल बघतोय मी इथं. आणि संभाजीनगरकरांचे स्टँडर्ड्स बघा ट्रॅफिकला घेऊन किती हाय झालेले. झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे ही लाईन राहते, याच्या अलीकडे थांबायचं राहतं, पण हे गाडीवाले बघा सगळे पुढंच थांबलेले. आणि ते गाडीच्या लिकेजला फिक्स करण्यासाठी सिलेंटचं शोधत आलो प्रोझोन मॉलला. दुकानाचं नाव नाही सांगणार, तुम्हाला कळालंच असेल कुठं आलो असेल मी प्रोझोन मॉल मध्ये म्हणजे. तर पण काय आहे भाई, इथं भेटतच नव्हतं. ते टाईल आणि टोयलाच भेटत होतं सिलेंट. इथं होते सिलेंट पण अॅक्रेलिक सिलेंट. आय थिंक सो हे गाडीला नाही चालणार, कारण की गाडीमध्ये व्हायब्रेशन राहते. आणि मम्मीला अनुभव करायचा होता मसाजिंग चेअरचा, तर तो पण केला भाई. आय थिंक हे भाऊ डिप्रेशन मध्ये होते, इतके शांत होते, चांगल्या घराचे दिसत होते कपड्यांनी, तर पण काही बोलत नव्हते. म्हणलं राम राम. मग रंभेजवळ आलो आणि गाडीचं लिकेज पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये फिक्स करू. एवढंच होता शॉर्ट ब्लॉग. हसा खेळा आणि जगा गाईज.